नमस्कार. दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट शौकीनांना जो जोरदार धक्का दिला, त्यातनं थोडं आता सावरल्यासारखं वाटत असेल तर आपण बघूया नक्की काय गडबड झाली पहिल्या कसोटी सामन्यात. दुसऱ्या दिवस अखेर साऊथ आफ्रिका 7-93 अशी होती, 63 धावांनी पुढे होती एकूण. आणि या शेवटच्या 3 गड्यांनी तिसऱ्या दिवशी सकाळी अपेक्षेपेक्षा चांगला खेळ करत पहिल्याच तासाला केवळ 1 गडी गमावून 55 धावा केल्या. एकंदरीत 60 धावांची भर घातली. कर्णधार बहुमा खेळत होता 29 धावांवर नाबाद. त्यांनी बाकीच्या तिघांना बरोबर घेऊन तो 55 धावांवर नाबाद राहिला. आणि आपण साधारण अंदाज करतच होतो की 100, 110, 120च्या पुढे जर भारताला धावसंख्येचा पाठलाग करायला लागला चौथ्या धावात तर जड जाऊ शकतो. दुर्दैवाने तसंच झालं. भारताला काही विजयासाठी 124 धावा करता आल्या नाहीत. बहुमा अतिशय सुरेख खेळला, 55 धावांवर नाबाद राहिला. आणि बॉशनी आपल्याला चांगलाच धक्का दिला त्यांच्या जलदगती गोलंदाजांनी. त्यांनी 25 धावा केल्या आणि बहुमाला अतिशय सुंदर साथ देत आत्ताच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 60 धावा जोडल्या तिसऱ्या दिवशी सकाळी. आणि खेळही लांबला तिसऱ्या दिवसाचा. उपाहाराच्या आधीच सामना संपेल की काय असं वाटत होतं, तसं झालं नाही. उपाहाराआधी उलट भारतालाच 2 धक्के बसले. त्याच्या आधी आपण बघूया काय झालं सकाळी. कदाचित जडेजा आणि कुलदीप यादवला जी सुरुवातीला गोलंदाजी दिली गेली तिथे जरा तज्ज्ञांचं असं मत पडलं की कुलदीप यादवऐवजी बुमराला सुरुवातीलाच आणलं असतं तर बरं झालं असतं. जवळजवळ 12 षटकानंतर बुमरा आला आणि बुमरानी आल्याबरोबरच बॉशला बाद केलं. आणि सिराजला त्या डावात तब्बल 50 षटकं झाली. भारताच्या गोलंदाजांची तरी गोलंदाजी मिळाली नव्हती. त्याला जवळजवळ 51 षटकं झाल्यानंतर गोलंदाजी मिळाली. आणि त्यांनी दुसऱ्या षटकात शेवटच्या दोघांना तंबूत परत पाठवलं. तिसऱ्या आणि 6व्या बॉलवर 2 षटकं, 2 धावा आणि 2 बळी अशी सिराजने कामगिरी केली. आणि 123 धावा भारताच्या आटोक्यातल्या वाटत होत्या. काही नाही तर 7-8 गडी बाद होऊन का होईना 123 धावा धापा टाकत भारतीय फलंदाज कसं तरी करतील असं वाटत होतं. पण तिथे अतिशय जोरदार निराशा पदरी आली. सगळ्यांच्याच भारतीय क्रिकेट शौकीनांना जोरदार धक्का बसला. तसं म्हणायचं झालं तर हा धक्का बसला असं म्हणता येणार नाही. मागच्या वर्षी न्यूझीलंडनी अपने घर में घुस के मारा था भारत को, 3-0 अशी अवस्था केली होती. त्याच्यापासूनच प्रेरणा घेऊन बहुमाच्या दक्षिण आफ्रिकेने ही जोरदार कामगिरी केली. उगीचच नाही, ते WTC चॅम्पियन आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकलेली आहे त्यांनी. कसोटीचं अजिंक्यपद त्यांच्याकडे आहे आणि ते उगीचच कमवलेलं नाही हे दाखवलं. बहुमा जरी मूर्ती लहान कीर्ती महान अशी त्याची अवस्था आहे सध्या. अशा स्थितीत आहे तो सध्या. 11 सामने त्यांनी 11पैकी तब्बल 10 सामने त्यांनी जिंकलेले आहेत कर्णधार पद भूषवताना. आणि अतिशय जोरदार रेकॉर्ड आहे त्याचं. आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात सुद्धा शनिवारपासून जी सुरू होणार आहे त्याच्यात सुद्धा तो कायम राखण्याचा प्रयत्न करेल असं दिसतंय. तर ही जर कसोटी हरावी लागली भारताला तर गंभीरच्या पदाबद्दल सुद्धा खूपच विचार केला जाईल कदाचित असं वाटतंय. पण सध्या तरी भारताला मार्ग काढावा लागणार आहे की अशाच जर खेळपट्ट्या भारत बनवत राहिला, स्वतःच्या फलंदाजांवर आणि स्वतःच्या गोलंदाजीच्या क्षमतेवर अविश्वास दाखवून पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्या जर भारत बनवत बसला तर ते त्याच्याच कसं अंगलट येतं, स्वतःच्याच पायावर कशी कुऱ्हाड मारल्यासारखी होते. आणि जे साधारण स्पिनर जे असतात परदेशातले, बाहेरच्या देशातले, त्यांना आपण अगदी अनप्लेएबल चेंडू टाकायला चान्स देतो किंवा पिचमुळे त्यांचे चेंडू अनप्लेएबल वाटतात आणि ते अचानक महान वाटायला लागतात. सायमन हार्मर भरपूर अनुभवी आहे तसा. 1000च्या जवळपास त्यांनी बळी घेतलेले आहेत प्रथम श्रेणी सामन्यात. पण त्यांनी दुसऱ्या डावातही जोरदार धक्के दिले आणि 4 बाद करून 21 धावात 4 बाद करून केवळ 51 धावात 8 गडी बाद करून सामनावीर बनला तो. पण दुसऱ्या डावाची सुरुवात मात्र यान्सननी आपल्याला धक्के देऊन केली होती त्या दिवशी. अतिशय खराब सुरुवात झाली. यशस्वी जयस्वाल 0वर बाद झाला, राहुल 1वर बाद झाला, 2 बाद 1 अशी अवस्था होती. वॉशिंग्टन सुंदर 1 बाद 0पासून त्यांनी सगळ्यात चांगला जोरदार किल्ला लढवला. पण 75-77 पर्यंत जेव्हा धावसंख्या आली
तेव्हा वॉशिंग्टन सुंदर बाद झाला 31 धावांवर. 2 बाद 1 पासनं 6 बाद 72पर्यंत त्यांनी जवळजवळ धावसंख्या आणली. आणि नंतर अक्षर पटेलनी थोड्या 25-26 धावा केल्या. 7 आऊट झाल्यावर अक्षर पटेलचाही धीर सुटला आणि त्यांनी 2 जोरदार षटकार ठोकून, चौकार ठोकून केशव महाराजच्या एका षटकातच आक्रमक पवित्रा धारण करून सामना लवकर संपवायचा प्रयत्न केला. तळाचे फलंदाज कुलदीप यादव, बुमराह आणि सिराज किती साथ देतील याची गॅरंटी नसल्यामुळे पण तो काही प्रयत्न तितकासा यशस्वी ठरला नाही. बाकी सगळ्यांनीच फक्त हजेरी लावली. पंत 2 धावांवर बाद झाला. जडेजानी विशेष काही कामगिरी केली नाही. आणि अशा रीतीने भारताने ही थोडी अंडर प्रिपेअर्ड खेळपट्टी करून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली असं म्हटलं जात आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं असं पडलं की भारतीय फलंदाजांना नीट खेळता आलं नाही. तेही तितकंसं थोडंसं बरोबर आहे. पूर्वीसारखे रोहित शर्मा असो, विराट कोहली असो किंवा त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या एवढं जे संयम दाखवावा लागतो कसोटी सामन्यात अशा खेळपट्टीवर खेळताना तो कोणालाच दाखवता आला नाही. आणि जे मॅच विनर होते आपले 4 अशा खेळपट्ट्यांवर ते चौघही निवृत्त झालेले आहेत किंवा वगळले गेलेले आहेत. आणि सगळ्यात मोठा धक्का भारताला बसला होता शुभमन गिलचा. शुभमन गिल केवळ 4 धावा करून जो परतला तो दोन्हीच डावात परत फलंदाजी करू शकला नाही. गुवाहाटीला जी शनिवारपासून कसोटी सुरू होती तिथे तो जाणार आहे गुवाहाटीला, पण अजूनही त्याचा प्रश्न आहे. त्याच्या जागी कोणाला खेळवण्यात येतं आहे अजूनही गुलदस्त्यात आहे. करुण नायरपासनं ऋतुराज गायकवाडपर्यंत, साई सुदर्शनपासनं देवदत्त पडिक्कलपर्यंत सगळ्यांची नावं घेतली जात आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रबाडा नसताना सुद्धा आपल्याला ही संधी साधता आली नाही. 30 धावांनी सरतेशेवटी भारताचा पराभव झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताने हा सामना तेव्हाच गमावला होता जेव्हा पहिल्या डावात जोरदार आघाडी घ्यायची शक्यता जी भारताची संधी मिळाली होती ती भारताने सोडली. साऊथ आफ्रिकेला 159 धावात बाद करून फक्त 189 धावांपर्यंतच भारताने मदल मारली. आणि ती जी संधी गमावली कमीत कमी 80-90 धावांची आघाडी घेण्याची, तिथेच भारताला बराचसा सामना गमवावा लागला. आणि नंतर मात्र पूर्ण सामनाभर परत झगडावं लागलं. जरी दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी अतिशय सुरेख कामगिरी करून 7 बाद 93 केलं होतं, पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बहुमा आणि बाकीच्या दोघा-तिघांनी त्याच्यावर थोडंसं पाणी ओतलं आणि 93 धावात सर्व बाद झाले. केवळ 35वर भारताचे फलंदाज टिकले, जिथे की साऊथ आफ्रिकेचे फलंदाजसुद्धा खराब सुरुवातीनंतर 54 षटकं खेळले. शुभमन गिल असता तर कदाचित ह्या 30 धावा भारताला करता यायला असत्या, पण जे झालं ते झालं. क्रिकेट इज नॉट द गेम ऑफ इफ्स अँड बट्स असं म्हटलं जातं. हा काही जरतरचा खेळ नाही आहे. तर सध्या तरी फारशी अपेक्षा धरता येत नाही भारताकडनं. परत असंच अंडर प्रिपेअर्ड पिच मिळते की काय बघावं लागेल भारताला. गुवाहाटीला त्याच्यावरही बराच वादंग झाला. क्युरेटर कलकत्त्याचा नक्की कसा वागला, तर गौतम गंभीरचं म्हणणं होतं आम्हाला पाहिजे तशी खेळपट्टी त्यांनी दिली होती, आपलेच फलंदाज नीट खेळले नाही. आपलेच फलंदाजांना जर अशाच खेळपट्टीवर खेळायचं होतं तर अशाच खेळपट्टी सदृश खेळपट्ट्यांवर त्यांनी का प्रॅक्टिस केली नाही हा प्रश्न उरतोच. फलंदाज खेळले नाहीत हे तर निश्चित बरोबर आहे, कारण अलीकडे रणजीत कोणी खेळतच नाही. IPLसाठी सगळ्या गोष्टींसाठी एनर्जी राखून ठेवायची म्हटल्यावर रणजी ट्रॉफीला विशेष महत्त्व दिलं जात नाही. रणजी ट्रॉफीत अशा प्रकारच्या बऱ्याच खेळपट्ट्या मिळतात, पण कोणीही भारतीय फलंदाज अशा खेळपट्टीवर जे दाखवण्यासाठी जो संयम आणि धैर्य लागतं, जी चिकाटी लागते ती दाखवू शकला नाही आणि पराभूत झाले. त्याच्यामुळे आता सध्या तरी शुक्रवारपासून जी जोरदार ॲशेस सुरू होती इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये, तर जास्त निराशा पदरी न येण्यासाठी, जास्त अपेक्षाभंग न होण्यासाठी त्रयस्थपणे अशा सामन्यांचा आनंद घ्यावा, हे सामने फॉलो करावेत. हे जरा जास्त चांगलं वाटेल आपल्याला, कारण साऊथ आफ्रिकेविरुद्ध काय होईल आता काहीच सांगता येत नाही. रबाडा जर परत आला आणि शुभमन गिल अजूनही खेळत नसला तर अजूनही 2-0 सुद्धा भारताला धक्का देऊ शकतात साऊथ आफ्रिका. किंवा बघूया आता गौतम गंभीर आणि मंडळी काय स्ट्रॅटेजी आखतायत. आणि शुभमन गिल नसेल तेव्हा ऋषभ पंत आणि कंपनी कशी ही जोरदार पुनरागमन करते का जोरदार लढा देऊन भारत ॲटलिस्ट
मालिका वाचवते का एक एकची बरोबरी करून, कारण गेल्या 10-15 वर्षात कसोटी सामना जिंकता आला नव्हता साऊथ आफ्रिकेला भारतामध्ये. ते त्यांनी शक्य करून दाखवलं आहे. तेव्हा मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी सध्या जी टेम्बा बहुमाची स्थिती आहे, तिला वेगळं वळण लावण्यात भारत यशस्वी ठरतोय का बघूया आपण. शनिवारपासनं दुसरा कसोटी सामना सुरू होतोय, गुवाहाटी येथे. तोपर्यंत नमस्कार.